नमस्कार. सक्षम फाउंडेशन पेठ वडगाव प्रस्तुत सक्षम नारी सन्मान 2026 या विशेष कार्यक्रमामध्ये आपणा सर्वांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत आहे. मंडळी, आपण जीवन जगत असताना आपल्या आजूबाजूला अशी काही माणसं असतात जी बऱ्याच खडतर प्रवासातून जीवन जगत असताना आपल्यामध्ये असणारी प्रेरणा घेऊन आपण स्वतः उत्तेजित होतात आणि इतरांनी प्रेरणा देऊन एक आदर्श नाव कमवतात. अशाच विविध व्यक्तींचा जीवनपट उलगडत असताना आज या ठिकाणी आपल्या व्यासपीठावर सक्षमच्या व्यासपीठावर उपस्थित आहेत सन्माननीय रंजना बाजीराव मोरे मॅडम. नमस्कार. नमस्कार. माझे नाव सक्षमच्या या व्यासपीठावर आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत आहे. तर आज या ठिकाणी आपल्याला माय लेकी हा पुरस्कार देण्यात आलेला आहे, सन्मान देण्यात येणार आहे. तर या पुरस्काराबद्दल तुम्हाला काय वाटतं? नमस्कार. माझे नाव रंजना बाजीराव मोरे राठोडे. सक्षम फाउंडेशन मध्ये गेल्यापासून मला जरा प्रेरणा मिळाली की वाटते. प्रेरणा मिळाली. ठीक आहे, हरकत नाही. तर माय लेकी हा पुरस्कार तुम्हाला मिळाला, काय वाटतं तरी तुम्हाला? खूप छान वाटतं. याच्या आधी मला कोण पुरस्कार असं नाही ऐकलेलं नव्हतं, पण आता आनंद झाला मिळाला. खूप आनंद. कोणते दखल घेतली. बरोबर. तुम्ही माय लेकी आहात, बरोबर. तर सक्षम बद्दल कसे जोडलात? काय ताईंना विचार सक्षमशी कसे जोडले गेलात तुम्ही? सक्षम मध्ये म्हणजे आमच्या कोचीगावच्या कन्या आहेत त्या सुजाताताई, तेच ह्या मेन अध्यक्ष आहेत सक्षम फाउंडेशनच्या. ते एका वेळेला हळदीकुंकवाच्या वेळेला कार्यक्रम होता, त्यावेळेला माझी आणि त्यांची गाठ पडली. त्यावेळेला त्यांनी मला सांगितलं असं असं माझं एक फाउंडेशन आहे सक्षम मध्ये, त्यात ताई तुम्ही सभासद व्हा, तुम्ही तुमच्यासारखी माणसं आपल्या सक्षम मध्ये हवेत. आणि सक्षम म्हणजे सक्षम मध्येच अर्थ आहे की पायावर उभं राहणे, महिलांना सक्षम करणे. ते त्यांचं मला